नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शहरातील नगावबारी परिसरात मल्लिक मुलानी आणि रितेश लोहार यांच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने LCBच्या पथकाने त्यांना ताब्यात घेत अंगझडती घेण्यात आली. त्यात 30,000 रुपये किमतीचा एक गावठी बनावट पिस्टल व 2 कारतूस मोबाईल फोन असा एकूण 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा पोनी पवार आणि त्यांच्या टीमला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की नगावबारीच्या पुढे 2 इसमे संशयितरित्या फिरत आहे आणि त्यांच्याकडे एक कट्टा आहे. त्यांना दोघांना कॉर्डन केले असता त्यांच्याकडून आपण एक कट्टा आपण हस्तगत केलेला आहे. 2 जिवंत काडतूस आपण हस्तगत केलेले आहे. त्यांनी हे प्राइम ऑफिसी इन्फॉर्मेशनमध्ये हे मध्य प्रदेशमध्ये त्यांनी हस्तगत केले होते. हे दोन्ही राहणारे सोलापूर येथील हे पंढरपूरचे राहणारे दोघेही आहेत. आता त्यांनी तो कट्टा का हस्तगत केला आहे, का तिकडून आणला आहे याची माहिती आपण काढून पुढील तपास करत आहोत. पण सध्या आपण 77,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत केला आणि दोघांना अटक केलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.